नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज व रसिक मायबाप. तर भावांनो, आपण काल रायचूरहून आपण बऱ्याच समोर आलो होतो. एक नंदियाल गाव आहे, हे या साईडला नंदियाल गाव आहे. नंदियाल म्हणून गाव आहे, चांगलं मोठं तालुक्याचं गाव आहे आंध्रातलं. त्या ठिकाणी आपण आलो. आता त्याच्या मागं पहिले झोपलो होतो, मस्त आंघोळ केली मी आणि फ्रेश झालो. तिथं येऊन आता इथं आलो. इथं टोलनाका आहे बघा, हे बघा, हे टोलनाक्याचा बोर्ड आहे. इथं एवढा भयान ऊन आहे, अतिशय बिलकुल लय गरमी आहे. तेवढ्या गरमीत थोडं जरा टायर थंड होऊ द्या म्हणून मी थांबलेलो इथं. आणि 4 लाईन रस्ता आहे, सिमेंट रोड आहे चांगला एकदम. आता इथून आपल्याला कडप्पा आहे 130 किलोमीटर आणि कडप्प्याहून आपल्याला 120 किलोमीटर रेणुगुंठ आहे. रेणुगुंठहून आपल्याला लेप मारायचा आहे. सरळ तिरुपती जातो, आपल्याला लेप मारायचा. लेप मारून आपण जाणार आहे सिरी सिटी, तडा बॉर्डर, तमिळनाडू आंध्राची बॉर्डर पडती, तिथं आपल्याला जायचं आहे. तर गरमी पण अतिशय गरमी आहे, घनदाट गरमी, बिलकुल पाणी निघू राहिलं अंगातून. तर जरा ऊन पण झालं, 10च वाजले, पण असं वाटतं की किती ऊन झालं, कळकळ करायला लागलं. तर चला बघू आपण आता पुढं. तर भावांनो, आता हे नंदियालचा टोल आहे, आपण टोल नाका पास करतोय. नंदियालचा टोल नाक्याला ऑटोमॅटिक सिस्टम आहे. फास्टॅग असलं की पटक्यात टोल पास होतो आणि जास्त काही पैसे ते अकाउंटमधून कटतात कंपनीच्या. तर चला, आपला टोल पण कटला, फास्टॅग झालं. आणि आता आपण दीड वाजेपर्यंत चालायचं आपल्याला. चांगली जागा बघून मस्त थोडीफार रेस्ट करायचा आहे. लयच ऊन आहे, बेकार ऊन आहे, बिलकुल कळकळ करायला लागलं. अरे बघा, टोल नाक्यावर किती छान जागा असते, मस्त गाड्या लावलेल्या राहत्या. आता हे इकडं सगळे गाड्या लावून आराम चालू आहे लोकांचा. तिकडं अण्णा बंडी उभी आहे. हे बघा, अण्णा लोकांचा बी मस्त एक नंबर आराम चालू आहे. तर चला आपण पाहू पुढं. मित्रांनो, आता आपण ह्या हॉटेलला थांबलो होतो. जरा लय ऊन होतं खूप. मस्त फ्रेश आंघोळ केली आणि आता चहा घेऊया मस्त आपला शुगर फ्री. आणि मग इथून आपण आता निघूया. आपल्याला आता जास्तीत जास्त 250 किलोमीटर आपली ऑनलोडिंग पॉईंट आहे आपला. तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर मग आपल्याला तरी 12-1 वाजून रात्री जायला तिथं आता. तर पहिले आता चहा घेऊया आणि नंतर आपला सफर कंटिन्यू करूया. हे हॉटेल आहे भावांनो, तिरुपतीच्या मागं थांबलेलो आहे आपण. कड्डूर गाव आहे, कड्डूर. आणि हे सगळं घाटात हॉटेल आहे, घाटी आहे सगळी, घाटीमध्ये हॉटेल आहे. हे बघा किती छान वातावरण, मस्त झोप झाली इथं आपली. आणि हे हॉटेल आहे. ह्या हॉटेलला आपल्याला चहा प्यायचा आहे. हे हॉटेल आहे आणि आपण चहा पिऊ आणि मग आपला आपण तर सफर कायम करणार. म्हणजे आपण बरंचसं रनिंग ओढलेलं आहे आणि ते एवढं काही आपल्याला नाही राहिलं. आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे, आपल्याला सकाळचा टाईम आहे आपला, पण आपण रात्र जाऊन थांबणार तिथं. तर चला बघूया. नमस्कार भावांनो, आपण कंपनीत आलेलो आहे इथं खाली करायला. हे बघा कंपनी आहे. आता गाडीतूनच दाखवतो आहे, जास्त दाखवता येत नाही कारण ते सिक्युरिटीने सांगितलेलं आहे व्हिडिओ बनवायचा नाही म्हणे. झोपातून उठलो आता सकाळी, 10 वाजले. आता थोडं ब्रश करूया आणि परत आता आपण नाश्ता पाणी करू. तसं इथं व्हिडिओ बनवणं अलाउड नाही आहे, पण आता ते आपलं चोरून लपून बनवतो आहे व्हिडिओ. तर चला बघूया. तर भावांनो, आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे बघा. आम्ही 2 जणांनी 2 मॅगी सांगितलं बघा. हे पाहिजे 2 मॅगी आणि मस्त नाश्ता करायचा. एक नंबर मॅगी पण चांगली छान आहे. आता काय टायमाला जे असलं ते हाजीर ते वजीर, दुसरी इकडं खायला काही भेटत नाही. आणि आता पार्ट्या सिक्युरिटीचा फोन पण आला गाडी खाली करायची म्हणून. चला आता आम्ही नाश्ता करतो आहे, चला. तर मित्रांनो,
आता आम्ही इथं कंपनीतच आहे अजून. ह्या कंपनीत मेडिसिन कंपनी आहे. याच्यात दुखावर बांधायची पट्टी, परत ते लेकरं लघवी केली की न घालते ना असंच शिकलं ते, तसं ते नॅपकिन, पॅड बीड हे असलं काही बनतं आहे ह्या कंपनीमध्ये. मेडिसिन कंपनी आहे. आणि इथं आता जास्त व्हिडिओ बनवून देत नाही, पण मी ते आपल्या गाडीत चोरून लपून व्हिडिओ बनवतो. हे बघा माझ्या गाडीचं मागं ते सगळं दिसतं तुम्हाला. त्याच्यानंतर इकडं पटांगण आहे, मस्त झाडी, आभाळ पण आलेलं आहे. आणि गरमी तर अशी गरमी व्हायला लागली की गरमीचा विषयच करू नका तुम्ही, एवढी गरमी होती. गाडी ड्रायव्हरला इथं जेवायला अलाउट नाही आहे, बाहेर जावं लागतं 2 किलोमीटर. बसायला बिन गाडीत बसू देते, पण आता हे चोरून लपून चालला करणं व्हिडिओ. तर भावना अशी गोष्ट आहे की आता आपण खाली केल्यानंतर आपण पार्किंगला जाणार आहे. गेटला पार्किंग आहे इथून 3 किलोमीटर लांबडं पार्किंग आहे. तिथं जायचं मस्त आपलं, तिथं जेवण घेऊन आपण बनवणार आहे. आपलं एक जोडीदार आहे आपल्या संग, त्याची गाडी तिकडे पार्किंगला आहे. आणि मला खाली करायला लावायची इथं मागं डॉगला, पण ते अजून कन्फर्म झालं नाही अजून. आता काय करते, कधी खाली करते काय माहीत. आणि एका ठिकाणी असलं का माणूस जरा बोर होतं. बोर झाल्यामुळे व्हिडिओ बी बनवता येत नाही कंपनीत तिथून, नाही तर काही असं दुसरं काही दाखवता येत नाही, काही नाही. थोडं झोपलो होतं, पण काय गरमीनं पण झोप येत नाही. गरमी बी बेकार गरमी आहे. तर बघू काय होतं. तर नंतर मग बाहेर निघाल्यानंतर आपण मस्त जेवण बनवू, व्हिडिओ बनवू. आणि असं आहे मित्रांनो की आमचं एक मित्र आहे, आपला मित्र बी सबस्क्रायबर बी नाही. तर ते आता सोबत आहे आमच्या, तर ते तिकडे आहे बाजूला, मी इकडं आलेलो आहे. तर ते म्हणते की तुम्ही मोठे मोठे व्हिडिओ बनवा, चांगला सीन करा, त्याच्यानंतर चांगला फोन पाहिजे. पण आता कसं असतं माहिती आहे का, काही परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या हिशोबानं राहायला लागतं. जशी आपली परिस्थिती आहे तसं आपण राहतो. त्याच्यामुळं आपण एकदम मोठं होऊ शकत नाही, एकदम लहानच राहणार आहे. कारण आज आपण 10 रुपये गुंतवले तर उद्या आपल्याला 12 रुपये भेटन, 12 गुंतवले तर मग आपल्याला 20 लोक जाईन टार्गेट. असं सबस्क्रायबर भावाचं पण प्रेम आपल्याला भेटलं पाहिजे, तेव्हा आपण मोठे होणार. उदाहरण असं सांगायचं म्हणजे, जर तुम्ही समजा एक ज्वारीचा जर दाणा असा सहज फेकून दिला जमिनीमध्ये, तर त्या एका दाण्याला फेकताना तुम्हाला दिसत नाही, परंतु एका दाण्याच्या जे उगतं ते कणीस, झाड उगतं, झाडाला कणीस येतं, कणसाला कमीत कमी 150 ते 200 दाणे भरले जाते. म्हणजे बघा, एका दाण्यामुळे 200 ते 150 दाणे भरले जाते आणि ते आपल्याला भरगच दिसतं. तसं मग आपण तशी अपेक्षा ठेवायची, कारण एकदम आपण मोठं होऊ शकत नाही. आणि मोठं एकदम होऊ शकत नाही, झालं तर खाली पडतं आणि पडताच मोठं होत असतं माणूस. असं हे एक रिवाज आहे असा आपल्या संस्कृतीचा. तर आपण दुसरं काय करू शकत नाही, फक्त आपण मेहनत करणार. आणि जे आपले रसिक मायबाप आहे, सबस्क्रायबर भाऊ आहे, सगळ्यांना आपल्याला मिळून मिसळून आपल्याला खरोखर खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या सबस्क्रायबर भावांनी आपल्याला लय प्रेम दाखवलं आणि इथून पुढं असंच प्रेम दाखवत राहा, हीच मी आशा बाळगतो. आणि जे पण आपल्या व्हिडिओमध्ये जे आपले सबस्क्रायबर भाऊ नवीन असतील, तर ते ज्यांनी फॉलो नसन केलं त्यांनी आपल्या मराठी राजा व्हिलेज याला फॉलो करा आणि तेवढं आम्हाला तुमचं प्रेम सपोर्ट द्या, म्हणजे आम्ही पुढं पाऊल टाकू शकतो. बस एवढीच इच्छा तुमच्याकडून आहे आपल्याला. आणि हो, आपली इंस्टाला पण व्हिडिओ आहे आणि फेसबुकला म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली आपली लिंक आहे बघा, तर तुम्ही टच करून ते पाहू शकता तुम्ही. तर भावांनो, चला आता चहा प्यायचा टाईम झाला आहे आपल्याला. आता जमलंच तर आपण बाहेर जाणार आहे चहा प्यायला, 2 किलोमीटर बाहेर जाऊ चहा प्यायला. बघू, नाही तर मग बसू गाडीत. आता काही इलाज नाही त्याला, गाडीतून एकदा कंपनीतून बाहेर निघूस तर
बाहेर निघाल्यानंतर बघू आपण काय काय प्रोग्राम करायचा, काय काय होतो काय काय नाही. तर चला, आणि हो तेवढं फॉलो करायचं विसरू नका. धन्यवाद भावांनो. भावांनो, आता आपली गाडी खाली झाली आणि आपण आता हे सिर सिटीचं पार्किंग आहे, ह्या पार्किंगला आलो. आणि आता टाईम पण बराच झालेला आहे, जेमतेम 8-8:30 वाजले. आणि गाडी खाली करून पार्किंगला आलो. आता इथं आपलं थोडं पोटपूजा करून इथं झोपायचं आहे. आणि उद्या सकाळी नवीन व्हिडिओमध्ये परत आपल्याला सगळ्या रसिक मायबापाला आपल्या भेटायचं आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओला इथं थांबूया आणि पुढचा व्हिडिओ आता उद्या दाखवूया. तर जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो.